नमस्कार मंडळी. तरी आहे भोपळ्याच्या पानांची भाजी, हिरवीगार अशी शरीराला ऊर्जा देणारी. थंडीमध्ये आमच्याकडे अशा भाज्या खूप खाल्ल्या जातात. तर पानं स्वच्छ धुवून घ्यायची, अशी बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यासाठी मूग डाळ, शेंगदाण्याचं कूट लागतं, जिरं, मोहरी, मिरची आणि लसूण. तर तेल घ्यायचं कढईमध्ये, गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जिरं राईचा तडका द्यायचा, लसूण मिरची घालायची आणि अशी भाजी टाकून द्यायची. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ भिजवून टाकायची, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं जाडसर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अशी भाजी परतून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून वाफेवरती शिजून द्यायची. आधी 10 ते 15 मिनटामध्ये भाजी शिजून निघते. ही भाजी खूप पौष्टिक असते, थंडीमध्ये आमच्याकडे खूप खाल्ली जाते आणि आमच्याकडे ऑर्गॅनिक भाजी आहे आमच्या बागेतली. तर कढी बनवली आहे, चपाती आणि ही अशी भोपळ्याच्या पानांची भाजी खूप टेस्टी लागते. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात